हां बोला जीच आहे. अस्मिता कशी आहेस? मी मस्त, तुम्ही कसे आहात? मी पण बरा आहे. बिझी आहेस उद्या? उद्या सॉरी सर, ॲक्च्युली मी उद्या कदंब नावाच्या गावी एका पुनर्वसन केंद्राला भेट द्यायला जाणार आहे. तिथल्या मेंटली डिस्टर्ब स्त्रियांशी गप्पा मारायला, काइंड ऑफ काउन्सिलिंग. वा ग्रेट. काही महत्त्वाचं काम होतं का? अगं नाही, आपण सगळे एकत्र जेवायला जाऊ का विचारणार होतो. अच्छा, ॲक्च्युली सर मला यायला आवडलं असतं पण ओके ओके नो प्रॉब्लेम. पण सीड मनाली बंडू तरी घरी आहेत ना? हो हो ते आहे तिथेच आहे. ओके, मग मी त्यांना घेऊन जातो. हो पण त्यांना ह्याबद्दल काही सांगू नको, मी त्यांना सरप्राईज देणार आहे. ओके ओके चालेल. ओके गुड नाईट. या गुड नाईट. पण त्यांच्या आधी तुला सरप्राईज देईन. हॅपी जर्नी. थँक्यू. बरं व्यवस्थित राहा, भांडू नका आणि मनालीला त्रास द्यायचा नाही या दोघांनी. नाही देणार. नाही तुम्ही इथली काळजी करू नका, तुम्ही जा. येते. हो आणि मॅडम पोहोचल्यानंतर फोन करा. नक्की करते. बाय. हॅलो. हाय अस्मिता, कुठे निघालीस? तुला काय करायचंय? फोन कशाला केलायस ते सांग. तुझा एक हितचिंतक म्हणून बोलतोय. मला सांग, तुझा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे? हे बघे, फालतू बडबड करू नकोस, मुद्द्याचं बोल. तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. आज कुठेही प्रवास करू नको, कारण तुझ्या नशिबात आज अपघात आहे. हो का? आता तू सांगितलंयस ना, मग आता मी जाणारच. शक्यच नाही, कारण तू तिथे पोहोचणारच नाहीस. परत एकदा सांगतोय, ऐक माझं. नंतर निघाल्याचं पश्चाताप करायची वेळ येईल. मी तुझ्या फालतू धमक्यांना नाही घाबरत. उगाच बडबड करून माझा वेळ वाया घालवू नकोस, मला उशीर होतो. कळलं? माझं ऐक, जाऊ नको तिकडे. माझं ऐकशील तर वाटशील, मग सांगू नकोस की मी तुला सावध केलं नाही म्हणून. गेलीस तर याद राख, आयुष्यभर पस्तावशील. अरे हॅलो सर. हाय. हॅलो. काय झालं मॅडम? परत त्याचाच फोन होता ना? मला धमकी देत होता. मला म्हणे, जर आज निघालीस तू तर अपघात होईल तुझा. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.